यूपीएससी प्रिलिम्स 2025 मध्ये असे प्रश्न विचारण्यात आले आहेत जे एमपीएससी राज्यसेवा करणाऱ्यांना एक धक्का देणार आहेत. तुमचं वाचन कितीही मजबूत असो, पण जर विचार करण्याची पद्धत समजली नाही तर कट ऑफ पार करणं अशक्य आहे. ह्या नवीन शैलीचे प्रश्न तुम्हाला माहिती करून घेणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे, कारण एमपीएससी मध्ये सुद्धा आता हा फॉर्मॅट दिसण्याची दाट शक्यता आहे. जर ह्या प्रश्नांमागची ट्रिक तुम्हाला समजली तर कट ऑफ पार करणं खूपच सोपं होऊन जाईल. हे प्रश्न केवळ अभ्यास नाही, तर बुद्धिमत्तेची चाचणी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला ती ट्रिक समजवेल, म्हणून काहीही मिस करू नका. तुमचा अभ्यास कितीही परिपूर्ण असेल तरी पण प्रश्नाच्या शैलीतला ट्रॅप जर तुम्हाला कळला नाही तर परीक्षा क्लिअर करणं अवघड जाणार आहे. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये यूपीएससी 2025 मध्ये आलेले प्रश्न मी तुम्हाला दाखवील. त्यांनी तुम्ही ह्या शैलीचा एक अनालिसिस करा. मित्रांनो, हे प्रश्न फक्त यूपीएससी चे नाही, हे एमपीएससी साठी पण एक वॉर्निंग आहे. कारण जर सिलेबस एकसारखा तर विचार करण्याची शैली सुद्धा एकसारखी. हा व्हिडिओ म्हणजे तुमचं पुढचं प्लॅनिंग ठरवण्याचं एक साधन आहे. जर तुमचं मॉक टेस्ट प्रॅक्टिस अजूनही जुन्या शैलीप्रमाणे सुरू आहे तर तुम्हाला तो खूप मोठा धोका आहे. या नवीन प्रश्नांच्या फॉर्मॅटमुळे तुमच्या तयारीची शैली आणि दिशा बदलण्याची अत्यंत गरज आहे. नमस्कार मित्रांनो, मी राहुल ताजनेकर, डायरेक्टर राहुल सर सायन्स अकॅडमी नागपूर आणि एक यूपीएससी आणि एमपीएससी चा मेंटर आणि कोच आणि एथिक्स इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड अँड अल्टिमेट गाईड टू स्कोर 160 प्लस मार्क्स ह्या पुस्तकाचा लेखक. तर आता आपण बघूया की पारंपरिक पद्धती प्रश्न विचारण्याची कशी होती आणि यूपीएससी मध्ये त्यांनी आता काय बदल केले आहेत, आणि तेच आपल्याला एमपीएससी राज्यसेवेच्या प्रिलिम्स मध्ये दिसण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. तर पारंपरिक प्रश्न म्हणजे आता हे बघा, यूपीएससी मध्ये हे जे प्रश्न आले होते त्याच्यामध्ये एक प्रश्न असतो आणि त्याचे चार ऑप्शनल्स असतात. तर जसं द इरिगेशन डिव्हाइस कॉल्ड अग्रहत्ता वॉज ए बी सी डी. मग जसा हा हु अमंग द फॉलोइंग रूलर्स इन एन्शंट इंडिया हॅड अज्युम द टायटल्स मत्ता विलासा, मग विचित्र चित्त आणि गुणवर्ग. मग ह्याचे त्यांनी चार ऑप्शन दिले आहेत: महेंद्रवर्मन, सिंहवंशू, महेंद्र नरसिंहवर्मन वन आणि सिंहवर्मन. तर असे ह्यांनी चार त्याचे पर्याय दिले आहेत. मग असंच हा एक प्रश्न जो आहे, फासिंग द चायनीज पिलग्रिम ट्रॅव्हल टू इंडिया ड्युरिंग द reign ऑफ समुद्रगुप्त, चंद्रगुप्त टू, कुमारगुप्त वन, स्कंदगुप्त. तर हा एक पारंपरिक प्रश्न विचारायची पद्धत आहे. तर असे प्रश्न ह्याच्यामध्ये फक्त 13 होते. 100 पैकी फक्त 13 प्रश्न अशा कॅटेगरीचे होते. मग त्याच्यामध्ये एक जी नेक्स्ट कॅटेगरी असते ती असते ज्याच्यामध्ये दोन स्टेटमेंट राहतील आणि मग त्याच्यावर चार पर्याय राहतील. तर त्याचा फॉर्मॅट कसा असतो? आता हा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 21. ह्याच्यामध्ये त्यांनी दोन स्टेटमेंट्स दिल्या आहेत. म्हणजे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट राजा राममोहन रॉय. मग वन, ही possessed great love and respect for the traditional philosophical systems of the East. Number two, he desired his countrymen to accept the rational and scientific approach and the principle of human dignity and social equality of all men and women. असे दोन स्टेटमेंट त्याच्यामध्ये दिले आहेत आणि त्याचे मग ते चार ए बी सी डी त्याचे चार पर्याय राहतील. तर त्याच्यामध्ये कसं राहतं? ओनली वन, मग बी टू ओनली, सी इज बोथ वन अँड टू अँड डी इज निदर वन अँड टू. तर आता हा फॉर्मॅट जो आहे ह्याच्यामध्ये पण ठीक आहे. म्हणजे अशा फॉर्मॅटचे प्रश्न युपीएससी मध्ये नेहमी येत होते असे, आणि जो मी आधी सांगितला तो. पण आता त्यांनी काय केलंय, त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस केले आहेत. म्हणजे त्यांनी इनफॅक्ट त्याची पातळी थोडी डिफिकल्ट केली आहे. म्हणून युपीएससीचा पेपर ज्या पण स्पर्धकांनी ह्या वर्षी दिला आहे ते त्याला रिवाइजच नाही करू शकले. ते 3 तासामध्ये म्हणजे ते तेवढेच प्रश्न करू शकले. त्याचा पेपर जनरली जेव्हा सिम्पल फॉर्मॅटमध्ये असतो, जे पहिला आणि दुसरा मी तुम्हाला आता सांगितला, तर त्याच्यामध्ये जनरली आपण परत एकदा रिवाइज पण करू शकतो, इतका वेळ भेटतो. पण त्यांनी त्याच्यामध्ये जे व्हेरिएशन केलं आहे त्याच्यामुळे तो पेपर खूप लेंदी होऊन गेलेला आहे. तर आता बघा की तो व्हेरिएशन त्यांनी कसा केला आहे. आता हा पण जो पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये दोन स्टेटमेंट होते आणि त्याचे चार ऑप्शन होते, हा ह्याचे प्रश्न फक्त त्यांनी ह्या वर्षी विचारले आहेत 6. तर
बेसिक टाईपचे, हा हा जो एक ट्रेडिशनल पद्धत होती, ही जी ट्रेडिशनल पद्धत होती ज्याच्यामध्ये युपीएससी चे प्रश्न विचारत होते, त्याच्यामध्ये आता फक्त तसे त्यांनी 13 आणि 6 फक्त 19 प्रश्न विचारले आहेत. तर मग आता त्यांनी त्याच्यामध्ये चेंजेस कसे केले आहेत, तर मागच्या 2 वर्षापासून त्यांनी पेअर्सचे प्रश्न विचारणं सुरू केलं आहे. तर मी त्याचं तुम्हाला उदाहरण दाखवून देतो. हा क्वेश्चन नंबर 27 होता सेट बी चा. तर ह्याच्यामध्ये त्यांनी 2 कॉलम्स दिले आहेत आणि त्याच्यामध्ये जसं टेरिटोरियल रिजन्स आणि रिव्हर फ्लोईंग इन दॅट रिजन. तर हा प्राचीन भारताचा एक प्रश्न आहे. तर जसं अस्माका, कंबोजा, अवंती, कोसाला आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठल्या नद्या वाहत होत्या ते दिलाय. तर आता ह्याच्यामध्ये हा मॅच द फॉलोइंग टाईपचा प्रश्न नाहीये. ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, किती पेअर्स बरोबर आहेत ते विचारलं आहे. त्यांनी कुठले कुठले बरोबर आहे हे नाही विचारलं. तुम्ही त्याचे उत्तर बघा, त्याचे जे 4 ऑप्शन्स आहेत ते बघा कसे आहे. हा कसा आहे, हाऊ मेनी ऑफ द पेयर्स गिवन अबव आर करेक्टली मॅच. तर ह्याच्यामध्ये ए ओनली 1, बी ओनली 2, मग सी ओनली 3 आणि डी ऑल ऑल द 4. तर ह्याच्यामध्ये त्यांनी हे नाही विचारलंय की विच वन इज करेक्ट किंवा कुठले पेअर मॅच. त्यांनी विचारलं नंबर ऑफ पेअर्स किती बरोबर आहे. तर ही एक नवीन पद्धत त्यांनी सुरू केली, ही मागच्या 2 वर्षापासून युपीएससी मध्ये येत आहे. पण आता युपीएससी इथेच थांबली नाही आहे, त्यांनी त्याच्यामध्ये अजूनही भरपूर व्हेरिएशन्स ऍड केले आहेत. तर मी तुम्हाला आता त्या व्हेरिएशन सुद्धा सांगतो, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत नक्की बघा, कारण हा खूपच इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे तुमच्या एमपीएससी राज्यसेवेच्या दृष्टिकोनाने. कारण एमपीएससी राज्यसेवेचा हा नवीन पॅटर्नची ही पहिली प्रिलिम्स असल्यामुळे ह्याच्यामध्ये अशा टाईपचे प्रश्न विचारायची दाट शक्यता आहे. मग एक आता जी थर्ड कॅटेगरी आपण जर बघितली तर ती कशी आहे हे बघा. ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, 2च्या ऐवजी 3 स्टेटमेंट्स दिले आहेत. म्हणजे प्रश्नाची लेवल थोडी हाय लेवलची होऊन गेली आहे. तर मग ह्याच्यामध्ये 3 स्टेटमेंट्स कसे दिले आहेत, की स्टेटमेंट 1 आहे, कॅपिटल रिसीट्स क्रिएट अ लायबिलिटी और कॉस्ट ऑफ रिडक्शन इन द एसेट्स ऑफ द गव्हर्नमेंट. 2, borrowings and disinvestments are capital receipts. 3, interest received on loans create a liability of the government. तर हा इकॉनॉमीचा प्रश्न आहे. तर आता ह्याच्यामध्ये त्यांनी डिफिकल्टी लेवल कशी वाढवली आहे ते बघा. हे बघा, ह्या व्हिडिओमध्ये मी ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नाही सांगत आहे, मी तुम्हाला त्या पॅटर्न बद्दल आपण चर्चा करत आहोत. तर म्हणून त्याच्या उत्तरांबद्दल आपण चर्चा नाही करत आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी मग त्याचे पर्याय कसे दिले आहेत. तर ए मध्ये त्यांनी काय म्हटलंय, 1 and 2 ओनली, मग बी 2 and 3 ओनली, सी 1 and 3 ओनली आणि डी 1, 2 and 3. तर आता तुम्ही जर असं बघितलं तर ह्याच्या आधीचा जो पॅटर्न होता, ज्याच्यामध्ये आपण नंबर 2 जो पॅटर्न बघितला, ज्याच्यामध्ये 2 स्टेटमेंट्स होते आणि त्याचे 4 पर्याय होते. तर आता त्याच्यामध्ये त्यांनी त्याची डिफिकल्टी लेवल वाढवून दिली आहे. एकतर त्यांनी 3 स्टेटमेंट्स दिले आहे आणि त्या 3 स्टेटमेंट्स बद्दल त्यांना ह्या 4 ऑप्शन्स मध्ये विचारायचं. तर त्याचं व्हेरिएशन जे त्यांनी हे केलं आहे, ह्याच्यामुळे ह्या प्रश्नाची डिफिकल्टी लेवल वाढून गेलेली आहे. मग असंच त्यांनी अजून एक व्हेरिएशन ह्याच्यामध्ये जे टाकलं आहे ते पण आपण बघून घेऊ. नेक्स्ट व्हेरिएशन आहे एसर्शन रिझनिंग टाईपच्या प्रश्नांचा. आता त्यांनी ह्याच्यामध्ये एसर्शन आणि रिझनिंग ही शब्द नाही वापरले आहे, पण तो प्रश्न तोच आहे. एसर्शन रिझनिंग फॉर्मॅटचे प्रश्न युपीएससी मध्ये 10-15 वर्ष आधी विचारल्या जात होते. तर ते त्यांनी परत विचारणं सुरू केलं आहे. तर ह्याच्यामध्ये कसं असतं, 2 स्टेटमेंट दिले असतात आणि त्याच्यावर तुम्हाला 4 पर्याय असतात, पण ते पर्याय इतके स्ट्रेट फॉरवर्ड नाही राहत. तर ते कसे असतात आपण ते ह्या प्रश्नामध्ये बघू. तर जर तुम्ही हा क्वेश्चन नंबर 35 बघितला, तर ह्याच्यामध्ये कसं आहे, त्यांनी 2 स्टेटमेंट दिले आहेत. जर म्हणजे इट इज इन इंडिया इन्कम फ्रॉम अलाइड ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटीज लाईक पोल्ट्री फार्मिंग अँड वूल रिअरिंग इन rural areas is exempted from any tax. Statement 2 है, in India rural agricultural land is not considered a capital asset under the provisions of the Income Tax Act 1961. तर आता हे बघा, ह्याच्यामध्ये कसं आहे, एक तुम्ही पहिला स्टेटमेंट ह्याला म्हणू शकता की तो असर्शन आहे, दुसरा तो रिझन आहे. मग ह्याच्यामध्ये पर्याय कसे असतात हे बघा. बोथ 1 and 2 आर करेक्ट अँड स्टेटमेंट 2 एक्सप्लेन स्टेटमेंट 1. ठीक आहे. बी काय आहे, both statement 1 and 2 are correct, but statement 2 does not explain statement 1. बरं. मग सी काय आहे, स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज नॉट करेक्ट. हा सी झाला. आणि डी आहे, स्टेटमेंट 1 इज नॉट करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज करेक्ट.
तर आता तुम्हाला सगळ्यात पहिले अशा प्रश्नांमध्ये काय, कशाची चाचणी करावं लागेल ती ही आहे की बरोबर, पहिली गोष्ट तर तुम्हाला हे ठरवावं लागेल की ते दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे की नाही आहे. मग समजा बरोबर आहे, तर स्टेटमेंट टू स्टेटमेंट वन ला एक्सप्लेन करतं की नाही करत. ठीक आहे. आणि मग जर जर करत असेल तर ए आन्सर, करत नसेल तर बी आन्सर. मग जर त्याच्यापैकी एक रॉंग असेल, सपोज सेकंड स्टेटमेंट रॉंग असेल तर सी आन्सर, आणि फर्स्ट स्टेटमेंट रॉंग असेल तर डी आन्सर. तर हा एसर्शन रिझनिंग टाईपचे प्रश्न त्यांनी ह्याच्यात परत इंट्रोड्यूस केले आहे. मग आता ते इथेच नाही थांबले, त्यांनी काय केलं, ह्याची लेवल पण थोडी वर घेऊन गेले. एसर्शन रिझनिंग टाईप मध्येच त्यांनी एक वरची लेवल सुद्धा त्याच्यामध्ये घेतली आहे. तर आता ती लेवल कशी आहे ती तुम्हाला ह्या प्रश्नावरनं कळेल. आता हा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 39. ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, जसं आधी दोन स्टेटमेंट होते एसर्शन रिझनिंग कॅटेगरीचे, आता त्यांनी त्याच्यामध्ये तीन स्टेटमेंट टाकले आहेत. तर तो कसा आहे, सर्क्युलर इकॉनॉमी रिड्युसेस द एमिशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस, हा स्टेटमेंट वन होता. मग स्टेटमेंट टू काय आहे, सर्क्युलर इकॉनॉमी रिड्युसेस द यूज ऑफ रॉ मटेरियल्स ॲज इनपुट्स. मग थर्ड, सर्क्युलर इकॉनॉमी रिड्युसेस वेस्टेज इन द प्रोडक्शन प्रोसेस. आता पहिली गोष्ट तर याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय. आता मी ते इथे एक्सप्लेन नाही करणार आहे, पण मी तुम्हाला हे सांगत आहे की त्यांनी आता जसं आधी दोन स्टेटमेंट होते, आता त्यांनी त्याच्यात तीन स्टेटमेंट दिले आहेत. तर मग तीन स्टेटमेंट मध्ये त्यांनी त्याचे पर्याय कसे दिले आहेत ते बघा, ते थोडे अजून कॉम्प्लिकेट होऊन गेले आहेत. तर ते कसं आहे, बोथ स्टेटमेंट टू अँड स्टेटमेंट थ्री आर करेक्ट अँड बोथ ऑफ देम एक्सप्लेन स्टेटमेंट वन. म्हणजे बघा, आता त्याच्यामध्ये त्यांनी कॉम्प्लिकेशन कसं वाढवलं. मग बी, बोथ स्टेटमेंट टू अँड स्टेटमेंट थ्री आर करेक्ट बट ओनली वन ऑफ देम एक्सप्लेन स्टेटमेंट वन. आणि मग सी, ओनली वन ऑफ द स्टेटमेंट्स टू अँड थ्री इज करेक्ट अँड दॅट एक्सप्लेन स्टेटमेंट वन. मग डी, निदर स्टेटमेंट टू नॉर स्टेटमेंट थ्री इज करेक्ट. तर तुम्ही बघा की तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये किती विचार करावा लागेल, कोणते स्टेटमेंट बरोबर आहे, कोणता कोणाला एक्सप्लेन करतो. तर हा एसर रिझनिंगचा एक वरच्या लेवलचा प्रश्न आहे. मग आता हेच नव्हे, त्याच्यामध्ये अजून एक व्हेरिएशन त्यांनी केलं आहे, आणि ते तुम्हाला ह्या प्रश्नामधनं कळेल. म्हणजे हे मी तुम्हाला एक एक एक्झाम्पल दाखवतोय प्रत्येक कॅटेगरीचा, प्रत्येक व्हेरिएशनचा. पण असे त्यांनी भरपूर प्रश्न विचारले प्रत्येक कॅटेगरीमध्ये, प्रत्येक व्हेरिएशन मध्ये. तर आता तुम्ही नेक्स्ट व्हेरिएशन साठी हा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 31 मध्ये बघा. ह्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं, कसं दिलंय, त्यांनी एक स्टेटमेंट दिला आणि प्लस त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ आन्सर्स दिले. With reference to investments, consider the following. Number one, bonds, hedge funds, three, stocks, and fourth is venture capital. How many of the above are treated as alternative investment funds? आता ह्याच्यामध्ये त्यांनी हे नाही म्हटलंय की वन करेक्ट आहे की टू करेक्ट आहे की थ्री करेक्ट आहे, असं नाही म्हटलंय. त्यांनी म्हटलं आहे की ह्याच्यामध्ये किती ऑल्टरनेटिव्ह बरोबर आहेत. मग फक्त एकच ऑल्टरनेटिव्ह बरोबर आहे की दोन आहे की तीन आहे की सगळे बरोबर आहे, असा प्रश्न विचार. त्यांनी हे नाही विचारलं की बॉन्ड्स बरोबर आहे की स्टॉक्स बरोबर आहे की, म्हणजे असं तुम्हाला कळत आहे की हा एक वेगळ्या टाईपचा व्हेरिएशन आहे. असं करून त्यांनी बेसिकली त्याची पातळी वर केली आहे, आणि त्याच्यामुळे कट ऑफ भरपूर ह्या वर्षी थोडी कमी आली आहे. मग ह्याच्याशिवाय त्यांनी अजून एक व्हेरिएशन जो केला आहे तो आहे टेबल फॉर्मॅट मध्ये प्रश्न विचारण्याचा. आता तुम्ही हा प्रश्न बघा, प्रश्न 33. तर 33 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक ऑर्गनायझेशन, सम फंक्शन्स अँड इट वर्क्स अंडर, अशा तीन त्यांनी कॉलम बनवले आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी, मग जसं ऑर्गनायझेशन वन इज डायरेक्टरेट ऑफ एन्फोर्समेंट, मग त्यांचे फंक्शन्स काय आहेत ते, आणि इट वर्क्स अंडर. मग डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, त्याचं काय आहे, त्याचे काय फंक्शन्स आहे, आणि इट वर्क्स अंडर विच मिनिस्ट्री, जसं फायनान्स, रेव्हेन्यू जे काही आहे. मग थर्ड इज डायरेक्टरेट जनरल ऑफ सिस्टम्स अँड डेटा मॅनेजमेंट. मग त्यांचे काही फंक्शन्स आणि इट वर्क्स अंडर. तर मग आता ह्याच्यामध्ये त्यांनी असं करून त्याची कॉम्प्लिकेशन कशी वाढवली आहे, इन हाऊ मेनी ऑफ द अबव रोज इज द इन्फॉर्मेशन करेक्टली मॅच्ड. तर आता ह्या तिन्ही गोष्टी कोणत्या ह्याच्यामध्ये बरोबर मॅच होत आहेत ते तुम्हाला ह्याच्यात सांगायचं आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे, फक्त वन, वन ओनली, टू ओनली, ऑल द थ्री और नन, असे त्यांनी पर्याय दिले आहेत. तर तुम्हाला म्हणजे इव्हन अभ्यासाची लेवल पण आता ते जास्त हाय लेवलची एक्सपेक्ट करत आहेत युपीएससी मध्ये. काय माहित एमपीएससी मध्ये पण तसंच त्यांची अपेक्षा असेल. आता सिलेबस सेम केला आहे तर त्याची पातळी पण
कदाचित ते सेम करतील. मी हे नाही म्हणत आहे की अशा पॅटर्नचे प्रश्न एमपीएससी मध्ये येतीलच, पण येऊ शकतात. मला फक्त तुम्हाला त्याच्याबद्दल एक जाणीव द्यायची होती की तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर्ड राहा. म्हणून आपल्याला फक्त अभ्यास करून चालणार नाहीये, त्याचं एक थोडं व्यवस्थित अनालिसिस सुद्धा करावं लागेल. मग आता हेच पुरेसं नव्हतं, तर त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक व्हेरिएशन टाकलाय. तर आता आपण 2 स्टेटमेंटची चर्चा केली, 3ची पण केली, तर त्यांनी 4 स्टेटमेंट वालेही प्रश्न विचारले आहेत. आता हा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 56. हा कसा आहे, कन्सिडर द फॉलोइंग पेअर्स. इंटरनॅशनल इयर ऑफ विमेन वुमन फार्मर, मग इंटरनॅशनल इयर ऑफ सस्टेनेबल अँड रेसिलियंट टुरिझम, मग इंटरनॅशनल इयर ऑफ पीस अँड ट्रस्ट, मग चौथा आहे इंटरनॅशनल इयर ऑफ एस्ट्रॉइड अवेअरनेस अँड प्लॅनेटरी डिफेन्स. आता हे त्यांनी असे काही इयर्स त्याच्यामध्ये दिले आहेत. प्रश्न काय आहे, हाऊ मेनी ऑफ द पेअर्स अबव आर करेक्टली मॅच्ड. ह्याच्यामध्ये अगेन त्यांनी किती पेअर्स करेक्टली मॅच्ड, आधी 3 पेअर्स आपण बघितलं, आता 4 पेअर्स त्यांनी विचारला. तर हा अजून एक त्याच्यामध्ये नवीन टाईपचा व्हेरिएशन आहे. मग हेच नव्हे, तर अजूनही त्यांनी सीसॅट टाईपचे पण प्रश्न ह्याच्यामध्ये विचारले, म्हणजे ऍप्टिट्यूडचे नाही, पण ऍक्च्युली ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन. हा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 71. Suppose the revenue expenditure is 80,000 crores and the revenue receipt of the government are 60,000 crores. The government budget also shows borrowings of 10,000 crores and interest payments of 6,000 crores. Which of the following statements are correct? तर मग त्यांनी ह्याच्यामध्ये रेव्हेन्यू डेफिसिट इतकं राहील, फिस्कल डेफिसिट इतकं राहील आणि प्रायमरी डेफिसिट इतकं राहील. तर आता कसं आहे की याच्यामध्ये तुम्हाला खरोखर कॅल्क्युलेशन करावं लागतील. आता तुम्हाला त्याच्यामध्ये काही त्याचे बेसिक्स कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असले पाहिजे. म्हणजे जसं रेव्हेन्यू डेफिसिट काय असतं, तर रेव्हेन्यू डेफिसिट इज नथिंग बट रेव्हेन्यू रिसीट्स मायनस रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, तो डेफिसिट झाला. फिस्कल डेफिसिट आपला टोटल रिसीट्स मायनस टोटल एक्सपेंडिचर आणि त्याच्यामधनं तुम्हाला मायनस करावं लागेल बॉरोइंग्स. ठीक आहे, द एक्सटेंट ऑफ बॉरोइंग्स इज फिस्कल डेफिसिट. हे बेसिक फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला माहिती असले पाहिजे. मग असंच त्यांनी म्हटलं आहे की प्रायमरी डेफिसिट किती आहे, तर प्रायमरी डेफिसिट इज नथिंग बट फिस्कल डेफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट्स. तर हे तुम्हाला जर फॉर्म्युले माहिती असते, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ते किती कोटी आहेत, किती दिले आहेत, त्याच्यामधनं प्लस मायनस करून त्याचा आन्सर काढायचा आहे. तर ऍक्च्युली सीसॅट मध्ये आपण कॅल्क्युलेशन करतो, आता त्यांनी कॅल्क्युलेशन ह्याच्यामध्ये सुद्धा करायला लावले आहेत. तर हा एक वेगळ्याच टाईपचा व्हेरिएशन झाला. असा प्रश्न पहिल्यांदा विचारला गेला युपीएससी मध्ये. मग हा असा काय नाही, असा प्रश्न तुम्हाला एमपीएससी मध्ये सुद्धा विचारतील. ह्याच्याशिवाय अजून एक टाईपचं व्हेरिएशन आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी आता आपण जसं 2 स्टेटमेंट, 3 स्टेटमेंट, 4 स्टेटमेंटचे प्रश्न केले, त्यांनी 5 स्टेटमेंटचा आपण प्रश्न विचारला आहे. आता हा प्रश्न बघा, कन्सिडर द फॉलोइंग कंट्रीज. क्वेश्चन नंबर 79. कन्सिडर द फॉलोइंग कंट्रीज. तर त्यांनी 5 देशांची नावं इथे लिहिली आहेत. 1 युनायटेड अरब एमिरेट्स, 2 फ्रान्स, 3 जर्मनी, 4 सिंगापूर, 5 बांगलादेश. Look, how many countries amongst the above are there other than India where international merchant payments are accepted under UPI? ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कसं ओनली वन. त्यांनी देशाचं नाव नाही विचारलंय प्रश्नामध्ये, त्यांनी विचारलंय किती, फक्त एक की फक्त दोन की फक्त तीन चार जे काही आहे. तर ह्याचे पर्याय कसे आहेत, ए ओनली वन, मग बी ओनली थ्री, सी ओनली फोर, डी ओनली फाईव्ह. तर आता तुम्हाला कळलं असेल की ह्याच्यामध्ये किती व्हेरिएशन्स त्यांनी सेम नॉलेज चेक करण्यासाठी केले आहे. त्याचं सिंपल कारण असं आहे, सीट्स आता एका स्टेज नंतर तुम्ही वाढवू नाही शकत. देणारे उमेदवार किंवा स्पर्धक दरवर्षी वाढत चालले आहेत, तर त्यांना त्याची पातळी थोड्या वर प्रत्येक वर्षी वर करावी लागेल. आणि मग त्यांनीच राईट कॅन्डिडेट्स फिल्टर होऊन मेन्स लिहितील. म्हणून त्यांनी त्याची सिस्टम अशी केली आहे. तर तुम्हाला तुमचा अभ्यास व्यवस्थित तर करायचा आहेच, आता त्याच्याबद्दल तर काही वादच नाही आहे. पण तुम्हाला काही अशा गोष्टी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तुम्ही एमपीएससी राज्यसेवाची प्रिलिम्स व्यवस्थित पास करू शकता. तर मला अशी अपेक्षा आहे की हा व्हिडिओ बघून तुमचं काही ज्ञानवर्धन झालं असेल. कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं, एमपीएससी राज्यसेवेमध्ये असे प्रश्न विचारायची काय शक्यता आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.